शिवसेना शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर हे आपल्या सोबत आहेत। काय सांगणार सर, आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, प्रामुख्याने कोणत्या गोष्टीवर आज चर्चा होणार आहे? मराठा आरक्षणाचा विषय असेल, ओबीसी आरक्षण असेल आणि शेतकऱ्यांना मिळणारी मदत असेल, काय भूमिका घेईल सरकार, काय मुद्दे मांडणार आहे? आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने या अधिवेशनामध्ये आपण ज्या पद्धतीने म्हणालात त्या प्रकारे सर्वच घटकांना, मराठा आरक्षणाचा विषय असू देत किंवा धनगर समाजाचा विषय असू देत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असू देत, कामगारांचे विविध विषय असू देत, हे सर्वच विषय चांगल्या पद्धतीने प्रत्येकालाच न्याय मिळेल अशा पद्धतीने या अधिवेशनात म्हणा किंवा पुढे सुद्धा चांगल्या रीती निर्णय घेतले जाईल आणि समाधानकारकरित्या निर्णय घेतले जाईल। शेतकऱ्यांना जी मिळणारी मदत आहे, सुरुवातीच्या कालावधीमध्ये अतिवृष्टी होती, आता अवकाळी पावसाचा तडाखा आहे, दोन्ही म्हणजे रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामामध्ये शेतकरी पिसला गेलाय आणि अद्याप सरकारने मदत नाही दिली असा आरोप होतोय। सरकारची काय भूमिका असणार आहे, तात्काळ मदती संदर्भात काय भूमिका घेणार? निश्चितपणाने शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये संवेदनशील सरकार आहे आणि निश्चितपणाने लवकरात लवकर जी काही उपाययोजना किंवा मदत करायची आहे ती निश्चितपणे लवकरात लवकर केली जाईल अशा प्रकारचं धोरण सध्या या सरकारचं आहे। धन्यवाद। काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्या पत्रकार परिषदेत त्यांनी आरोप केला होता की 20% सरकार आणि 80% अदानी असा तो जो काही मुंबईतील प्रकल्प होतोय धारावीचा हा प्रकल्प आहे असा त्यांनी आरोप केलेला आहे। या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? निश्चित धारावीचा प्रकल्प एक फार मोठा प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पामध्ये निश्चितपणाने सरकार एक विशेष त्यांनी समितीने काम होतं आहे, चांगल्या प्रकारे काम होतं आहे आणि त्यामुळे सर्वांना घेऊन विशेष करून त्या रहिवाशांना तिथल्या पुनर्विकासाचं व्यवस्थित धोरण हे चांगल्या रीतीने झालं पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करत आहोत। धारावी विकासासंदर्भात बरेचसे आरोप करण्यात येतात, त्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी जे कर्मचारी, शासकीय कर्मचारी असतील, पोलीस असतील, यांना सुद्धा त्या ठिकाणी घरं मिळायला पाहिजे आणि 400 स्क्वेअर फुटापर्यंत घरं मिळायला पाहिजे, मोठी घरं मिळायला पाहिजे अशी मागणी केलेली आहे। नाही, या बाबतीमध्ये निश्चितपणानं जे काही मागणी आहे त्यालाच धरून समिती जी काय असेल ती समिती निश्चित अभ्यास करेल आणि नक्कीच त्या सर्वच रहिवाशांना न्याय देण्याचा सरकार प्रयत्न करेल। पुन्हाच आपल्याकडं आपल्यासोबत मंगेश कुडाळकर हे होते। दरम्यान सरकार मराठा आरक्षण असो किंवा अवकाळी व अतिवृष्टीमध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असो या सर्व गोष्टीविषयी सरकार आग्रही आहे आणि तात्काळ मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा देईल असं आश्वासन मंगेश कुडाळकर यांनी दिलेलं आहे। कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, नागपूर।